बार्शी तालुक्यातील रुई गौडगाव येथील नागोबा चौक येथे धाराशिववरून वैरागला निघालेल्या बसची वाळूज तालुका मोहोळ येथील वृद्ध महिलेला जोराची धडक दिल्याने बसचे पुढील व मागील चाक अंगावरून गेल्याने सदर महिला जागीच ठार झाली। शांताबाई उत्तरेश्वर घाडगे वय 65 राहणार वाळूज तालुका मोहोळ असे बस अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे। सदर अपघात 19 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडला। याबाबत मृत महिलेचा भाचा रितेश दशरथ कादे राहणार वाळूज याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी धाराशिव आगाराचे वाहन चालक सूर्यकांत बापूराव घोडके राहणार मालेगाव तालुका बार्शी याच्या विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धाराशिव आगाराची धाराशिव ते वैराग जाणारी बस MH20BL 2042 याचा चालक सूर्यकांत घोडके व वाहक SP शिंदे हे धाराशिवहून वैरागकडे जाण्यासाठी निघाले होते। बस गोडगाव येथे जाऊन परत येथील वैराग रोडवर थांब्याच्या ठिकाणी नागोबा चौक येथे थांबली। प्रवासी घेऊन पुढे जात असताना महिला घाडगे बसमध्ये चढण्यासाठी आली असता गाडीचा धक्का लागून महिला बसच्या चाकाखाली गेली व त्या अपघातात ठार झाली। ST चालक घोडके याच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली असून या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। या घटनेचा अधिक तपास वैराग पोलीस हे करीत आहेत।